नमस्कार मित्रांनो. आज पुणे ते मुंबई प्रवास करताना खंडाळा घाटामध्ये सनसेट कॅप्चर करण्याची संधी आज मिळाली. ॲक्च्युली ट्रॅफिक खूप असल्यामुळे थोडासा उशीर झाला होता, पण योगायोग असा आला की 5:30 ते 5:45च्या वेळेस खंडाळा घाटामध्ये मी होतो. ट्रॅफिक होते आणि सनसेट कॅप्चर करण्यासाठी मी या ठिकाणी थांबलो होतो. मुंबईचे बरेचसे पर्यटक, कपल्स असतील, फॅमिली असतील, हे सॅटर्डे संडे आपल्याकडे येत असतात पुण्या साईडला. त्यामुळे खूप गर्दी या ठिकाणी होती आणि सर्वजण सनसेट कॅप्चर करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले होते. मी सुद्धा थांबलो होतो. 5:30 5:45ची वेळ होती. पाहू शकता प्रचंड गर्दी जाणाऱ्या वाहनांची, जे रिटर्न मुंबईला चालले होते. भरपूर ट्रॅफिक या ठिकाणी होती घाटामध्ये आणि सूर्यास्त पाहण्यासाठी सर्वजण थांबले होते. मी पण थांबलो होतो. पाहू शकता सूर्य हळूहळू खाली जात होता. रोज सकाळी सूर्योदय आणि रोज संध्याकाळी सूर्यास्त. एक मानवी जीवन जसं असतं, मानवाचा जन्म आणि मृत्यू कोणी कोणासाठी थांबत नसतं, तसंच हा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहू शकता आपण. हळूहळू सूर्यास्त होत आहे या ठिकाणी आणि तो कॅप्चर करण्यासाठीच मी या ठिकाणी थांबलो होतो. माझ्यासारखे भरपूर आणखीन लोक होते, ते पण सूर्यास्त पाहण्यासाठी या ठिकाणी थांबले होते. प्रत्येकजण मोबाईल घेऊन कॅप्चर करत होता आणि फायनली हा तो क्षण होता. या ठिकाणी सूर्य पूर्णतः डोंगराच्या पलीकडे सूर्यास्त झाला होता.